जे आणि पद्मिनीचा सौदा. पद्मिनीची पैशांची ताकद आणि जेचा मोठा भ्रष्टाचार. तारिणीला बसला सर्वात मोठा धक्का. झी मराठीवरील तारिणी या मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण मालिकेत इत्या भागात खूपच मोठा ड्रामा घडणार आहे. तारिणी आणि केदार यांनी अंडरकव्हर पोलीस अधिकारी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून पद्मिनीचा मुलगा युवराजला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात यश मिळवलंय. अनेक दिवसांची मेहनत आणि पुरावे गोळा करून त्यांनी ही मोहीम अखेर यशस्वीपणे राबवली आहे. पण या संपूर्ण ऑपरेशनमध्ये तारिणीला तिच्या सिनियर इन्स्पेक्टर जे मॅडम हिच्यावर प्रचंड विश्वास आहे. ती केदारला ठामपणे सांगते की जे मॅडम कायदा हातात घेत असल्या तरी त्या कधीही पैशांसाठी विकल्या जाणार नाहीत. आपल्या सिनियरच्या प्रामाणिकपणावर तिचा इतका विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत जे मॅडम चुकीच्या मार्गावर जाणार नाही याची तिला पूर्ण खात्री आहे. पण पुढच्याच वेळी आपल्याला असं पाहायला मिळतंय की आपल्या मुलाला म्हणजेच युवराजला कोणत्याही परिस्थितीत लॉकअपमधून बाहेर काढायचंय असा निर्धार आता पद्मिनीने केलाय आणि ती पैशांच्या जोरावर आता सगळी व्यवस्था विकत घेण्याचा प्रयत्न करते. ती थेट 500 रुपयांच्या नोटांचं बंडल टेबलावर फेकते आणि पैशाची ताकद दाखवत जे मॅडम समोर एक प्रस्ताव ठेवते. त्यानंतर एका बंद कारमध्ये पद्मिनी आणि जे मॅडम यांच्यात एक गुप्त चर्चा होते. त्यानंतर पद्मिनी थेट तिला बोलते की किंमत बोला. त्यावर जे शांतपणे विचार करून थेट 2 करोडची मागणी करते. आता अधिकारी ही पैशांसमोर झुकलीये. आता हे सगळं पाहिल्यानंतर तारिणीची तिच्या सिनियरवर असलेला विश्वास अक्षरशः तुटण्याच्या मार्गावर आहे. जर जे मॅडम खरोखर पैशांसाठी विकल्या गेल्या असतील तर तारिणी आणि केदार यांनी जीव धोक्यात घालून उभं केलेलं सगळं मिशन उद्ध्वस्त होऊ शकतं. युवराजची ड्रग्ज केस खूप डगमगू शकते आणि पद्मिनी पुन्हा एकदा पैशाच्या बळावर कायद्यालाच हरवताना दिसेल. त्यामुळे आता तारिणी समोरही मोठं आव्हान उभं राहिलंय. जर तिच्या सिनियरने चुकीचा मार्ग स्वीकारला तर ती तिच्या विरोधात उभी राहील का, की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ती गप्प बसेल? आता या सगळ्या घटनांमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जे मॅडम खरंच भ्रष्ट झाले आहेत की त्यांनी मुद्दाम 2 करोडची मागणी करून पद्मिनीला रंगेहात पकडण्यासाठी हा सगळा सापळा रचलाय. अनेक क्राईम गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला स्वतःहून लाच देताना पकडण्यासाठी असे प्लॅन राबवले जातात. त्यामुळे आता हा व्यवहार खरा आहे की पद्मिनीला जाळ्यात ओढण्यासाठी जेचाच हा प्लॅन आहे, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे तारिणी ही मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग फेजवर आहे. युवराज तुरुंगातून बाहेर पडेल की त्याच्या विरोधातले पुरावे आणखीन मजबूत होतील, हे सगळं येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला तारिणी मालिकेतला हा ट्विस्ट आवडतोय का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.